तर हे काही दृश्य आपण पाहतो आहोत। नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यामुळे ही बोट बुडाल्याची माहिती आता मिळते आहे। जयंत पाटील त्याचबरोबर इतर काहींनी ही माहिती दिलेली आहे। हीच ती दृश्य आहेत ज्या प्रकारे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आहे। घुमावाची मजा येईल हो। हे आग आपण पाहतो कशा प्रकारे या नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिलेली आहे। नीलकमल या बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या स्पीड बोटीनं, नेव्हीची ही स्पीड बोट आहे आणि या स्पीड बोटीनं नीलकमल या बोटीला एक वेढा देखील मारला आणि त्यानंतर पुढे जाऊन ही बोट वापस आली। मात्र या स्पीड बोटीनं जोराची धडक दिली आणि त्यामध्येच ही प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते आहे। त्या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते आणि त्यातील 66 जणांना आता वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। तर ही दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे। या धडकेनंतरच ही प्रवासी बोट उलटली आणि त्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या 11 नेव्हीच्या बोट, मरीन पोलिसांच्या 3 बोटी, त्याचबरोबर कोस्ट गार्डची 1 बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये 66 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। तर हे काही दृश्य आपण पाहतो। अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। 4 नेव्हीच्या बोटी, त्याचबरोबर मरीन पोलिसांच्या 3 बोटी, कोस्ट गार्डची 1 बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। गेटवे ऑफ इंडियावरूनच ही प्रवासी बोट निघालेली होती। या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यातील 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। सध्या नेव्ही, कोस्ट गार्ड, त्याचबरोबर मरीन पोलिसांकडून आणि इतरही प्रवासी बोटींकडून बचाव कार्य सुरू आहे। तर सध्या जोरदार बचाव कार्य सुरू आहे। नेव्हीची बोट असेल, मरीन पोलीस असतील, त्याचबरोबर कोस्ट गार्ड असेल आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचाव कार्य केलं जात आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। नेव्हीची ही स्पीड बोट आहे, या ठिकाणी त्यांची गस्त सुरू होती। या प्रवासी बोटीला या नेव्हीच्या स्पीड बोटीने एक वेढा देखील मारलेला होता आणि त्यानंतर लांब जाऊन पुन्हा ही बोट त्याच स्पीडनं वापस आली आणि प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि या धडकेनंतरच ही प्रवासी बोट उलटल्याचं कळत आहे। शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, त्याचबरोबर या प्रवासी बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या नेव्हीच्या बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतरच ही दुर्घटना घडली। त्या प्रवासी बोटीची क्षमता ही 84 प्रवासी वाहण्याची आहे। मात्र या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही नेव्हीची बोट आली आणि या बोटी